जैन विद्यार्थी मित्रांनो, लक्ष खाकीवरती या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण जानेवारी महिना महत्त्वाचे दिनविशेष बघणार आहोत। मित्रांनो, नवीन वर्ष आहे, नवीन भरती निघणार आहे। त्या अनुषंगाने नवीन मुलांनी जास्तीत जास्त पोलीस भरतींच्या प्रश्नपत्रिकांचा आणि पोलीस भरतीचा मैदानी चाचणीचा सराव करा। येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला नक्की यश मिळवायचं आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया। 3 जानेवारी हा बालिका दिवस सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। तर 3 जानेवारी 1831 साली कोणत्या ठिकाणी मित्रांनो, नायगाव या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे। मित्रांनो, हे आपण विश्लेषणासोबत बघत आहोत। पुढे बघा, 3 जानेवारी बालिका दिवस। आता पुढे लक्ष द्या, 4 जानेवारी काय मित्रांनो, 4 जानेवारीचं वैशिष्ट्य आहे 4 जानेवारी जागतिक ब्रेल लिपी दिवस। काय मित्रांनो, जागतिक ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो। याबद्दल जाणून घेऊया। लुईस ब्रेल काय मित्रांनो, लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस आहे। पहिला केव्हा साजरा करण्यात आला मित्रांनो, तर 4 जानेवारी 2019 ला पहिला जागतिक ब्रेल लिपी दिवस साजरा करण्यात आला। ब्रेल लिपी म्हणजे काय मित्रांनो, तर अंध व्यक्तींसाठी जी लिपी असते त्याला ब्रेल लिपी असे म्हटले जाते। 6 जानेवारी पत्रकार दिन काय मित्रांनो, 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा करतात। तर यांचा जन्म झाला मित्रांनो 20 फेब्रुवारी 1812 पोंबुर्ले सिंधुदुर्ग या ठिकाणी। का साजरा केला जातो मित्रांनो, तर 6 जानेवारी 1832 ला महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र या दिवशी प्रसारित झाले, त्यामुळे 6 जानेवारी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। 9 जानेवारीचं मित्रांनो विशेष महत्त्व आहे। 9 जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस काय मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो। 9 जानेवारी 1915 ला महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परतले। केव्हा? 9 जानेवारी 1915 ला। महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 किती मित्रांनो, 2 ऑक्टोबर 1869 पोरबंदर गुजरात या ठिकाणी झाला। कुठे? पोरबंदर गुजरात या ठिकाणी झाला। त्यांचा मृत्यू 30 जानेवारी 1948 झाला मित्रांनो। किती? 30 जानेवारी 1948 ला। 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिवस काय मित्रांनो, हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो। 30 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढे बघा, 10 जानेवारी तर मित्रांनो 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस काय मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो। हिंदी भाषा प्रचारासाठी पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2006 पासून हिंदी दिवस सुरू केले। प्रथम विश्व हिंदी संमेलन 10 जानेवारी 1975 ला नागपूर या ठिकाणी झाले। कुठे मित्रांनो? नागपूर या ठिकाणी झाले। पुढे बघा, 12 जानेवारी मित्रांनो राष्ट्रीय युवक दिवस म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो काय मित्रांनो, राष्ट्रीय युवक दिवस म्हणून 12 जानेवारी साजरा केला जातो। याचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा हा जन्मदिवस आहे। स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 कोलकाता या ठिकाणी झाला। तसेच मित्रांनो, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणी झालेला आहे। पुढे बघा, 14 जानेवारी हा भूगोल दिन तसेच मकर संक्रांत, भूगोल दिन आणि मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो। तर 14 जानेवारी हा सी.डी. देशमुख यांचा जन्मदिवस आहे। 14 जानेवारी 1896 रायगड या ठिकाणी सी.डी. देशमुख यांचा जन्म झाला। तर मित्रांनो, तसेच भूगोल दिवस का साजरा केला जातो, तर सूर्याचे उत्तरायण याच दिवशी सुरू होते म्हणून भूगोल दिवस साजरा केला जातो। पुढे बघा, 15 जानेवारी हा भारतीय भूसेना दिवस म्हणून साजरा केला जातो। 15 जानेवारी 1949 ला भारत स्वतंत्र झाला। त्यावेळी एम करियप्पा काय मित्रांनो, हा प्रश्न भरतीला वारंवार आलेला आहे, हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा। भारत स्वतंत्र झाला त्यावेळी एम करियप्पा हे भारताचे पहिले भूसेना प्रमुख होते। काय मित्रांनो, पहिले भूसेना प्रमुख होते। 16 जानेवारी हा लोकपाल दिवस काय मित्रांनो, 16 जानेवारी हा लोकपाल दिवस म्हणून साजरा केला जातो। 23 जानेवारी हा पराक्रम दिन काय मित्रांनो, 23 जानेवारी हा पराक्रम दिन म्हणून साजरा केला जातो। याचे वैशिष्ट्य आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस 23 जानेवारी 1897 कटक ओडिसा या ठिकाणी झाला। यांची 125वी जयंती 23 जानेवारी 2021 या दिवशी पराक्रम दिवस साजरा केला। काय मित्रांनो, पराक्रम दिवस साजरा केला। कोणी सुरुवात केली पराक्रम दिवसाची, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जानेवारी 2021 या दिवशी पराक्रम दिवस साजरा करण्याची सुरुवात केली। नेताजी सुभाषचंद्र यांची प्रसिद्ध घोषणा आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा। हा प्रश्न भरतीला आलेला आहे, ही घोषणा तुम्ही लक्षात ठेवा।
पुढे बघा 24 जानेवारी मित्रांनो, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस किंवा कन्या दिवस म्हणून साजरा करतात. याची सुरुवात मित्रांनो 2009 पासून झाली. याचं वैशिष्ट्य काय मित्रांनो, इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 या दिवशी झाला, परंतु इंदिरा गांधी ज्यावेळेस पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या केव्हा झाल्या, 24 जानेवारी या दिवशी झाल्या. म्हणून 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिवस किंवा कन्या दिवस म्हणून साजरा करतात. हा प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा 25 जानेवारी मित्रांनो, राष्ट्रीय पर्यटन दिवस, काय मित्रांनो, राष्ट्रीय पर्यटन दिन किंवा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतात. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आहे 25 जानेवारी 1950 आणि त्याची घटना कलम आहे 324. निवडणूक आयोगाचं कलम आहे मित्रांनो 324. पुढे बघा 26 जानेवारी दिवशी मित्रांनो सीमा शुल्क दिन, काय मित्रांनो, सीमा शुल्क दिन साजरा केला जातो. त्याची संघटना मित्रांनो सीमा शुल्क, त्या संघटनेची स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1952 बेल्जियम. केव्हा मित्रांनो, 26 जानेवारी 1952 बेल्जियम. आणि या संघटनेचे नवीन नाव आहे WCO, वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन, काय मित्रांनो, वर्ल्ड कस्टम ऑर्गनायझेशन. पुढे बघा 26 जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिन, काय मित्रांनो, प्रजासत्ताक दिन किंवा रिपब्लिक डे असं सुद्धा आपण त्याला म्हणतो, हे साजरे केले जातं. आपला भारत देश, काय मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला. मात्र 26 जानेवारी 1930 लाहोर अधिवेशन, राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, काय मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, संपूर्ण स्वराज्याची स्वातंत्र्याची मागणी केली. तिरंगा ध्वज फडकवला. या दिवसाची आठवण म्हणून, काय मित्रांनो, या दिवसाची आठवण म्हणून तसेच भारतीय राज्यघटना अंमलात आणली केव्हा, 26 जानेवारी 1949ला. कधी, 26 जानेवारी 1949ला. तेव्हापासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण बघूया 30 जानेवारी हा कुष्ठरोग दिवस, काय मित्रांनो, कुष्ठरोग दिवस म्हणून साजरा करतात. त्याचबरोबर 30 जानेवारी हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो. याचे वैशिष्ट्य आहे भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. यामुळे आपण 30 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिवस म्हणून साजरा करतो. आता पुढे मित्रांनो लवकरच भेटूया फेब्रुवारी महिन्याच्या महत्त्वाच्या दिनविशेषमध्ये. तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी आणि पुढील महिन्याच्या दिनविशेषसाठी लक्ष खाकी वर्दी हे आपले यूट्यूब चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या नवीन पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद.